नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई केल्यानंतर गेल्या 10 महिन्यांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केलाय। हर्ष जाधव असे या गुन्हेगाराचं नाव आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत गायकवाड हे 27 ऑक्टोबर रोजी रात्री 10:30 वाजता घरी जात होते। वाटेत हातगाडीवर ज्यूस पीत असताना 2 दुचाकीवरून 4 जण आले। त्यांनी सुशांत गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार केले। प्रतीक होनाळ नंदे, मल्हार कामटे, अभिषेक दुधनीकर, अखिलेश कलशेट्टी यांनी अझरुद्दीन कोरवो यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने मारून गंभीर जखमी केले होते। कोंढवा पोलिसांनी या गुन्ह्यात नंतर खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम वाढवले होते। या टोळक्यावर नंतर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली। तेव्हापासून हर्ष जाधव हा फरार होता। कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विकास मरगळे आणि पुष्पेंद्र चव्हाण यांना मोक्कातील फरार गुन्हेगार हर्ष जाधव हा कात्रज कोंढवा रोडवरील श्रीराम चौकात येणार असल्याची सोमवारी माहिती मिळाली। त्यानुसार तपास पथकाने सापळा लावून हर्ष जाधव याला अटक केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।